आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये नाशिकमध्ये भाजपत खास करून कमालीचं नाट्य रंगलेलं होतं। कारण सुधाकर बडगुजर यांच्या एकाच घरात चक्क 4 एबी फॉर्म गेलेले होते। सुधाकर बडगुजरांच्या घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यामुळे पक्षातले स्थानिक नेते आणि बडगुजर यांच्यात वाद सुरू झाला। या वादाबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिलं। मग वरिष्ठांच्या सूचनेनंतर आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी महापालिका प्रभाग क्रमांक 29 मधनं माघार घेतली। तर प्रभाग क्रमांक 25 मधनं सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजरांनी सुद्धा आपला अर्ज मागे घेतला। आता भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 29 मधनं ते निवडणूक लढवतील। 25 मधून दीपक बडगुजरांची माघार झाली। त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केले आणि दीपक बडगुजर हे 29चे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी हे झाले। मी 25 मध्ये आहे ना, 25 अ मध्ये मी आहे, 25 ब मध्ये साधना पवन मटाले अधिकृत आणि 25 क मध्ये भाग्यश्रीताई डोंसे आणि पुरस्कृत आणि 25 ड मध्ये प्रकाश अमृतकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।